चला चकुली दुधू प्यायचं आता. झालं का सगळं? हो. विभा तुला एक सांगू? हो. राग नाही येणार ना? नाही. काय काय पदार्थ शमिका तुझ्यापेक्षा तुझा चांगले बनवते. मी शिकवलंय म्हणजे माझ्यापेक्षा चांगले करत नाही शिकवलं, पण तिच्या हाताला खरंच छान चव आहे. बोले बाळा देऊया. बाबा अहो असं काय करताय तुम्ही? हे पुस्तक वाचत होतात ते नाही. नाही माझ्या लक्षात आलं म्हणून पटकन द्यायला आले. अगं हिच्या समोर तरी सांगायचं नाही ना. दोन पुस्तकांमधला फरक कळत नाही. बरं आई द्या स्वराला इकडे, मी दूध पाजते तिला. अहो नाही राहू द्या. आणि ऐका ना मी आज तिच्याच सोबत झोपते. काय झालं स्वराला? ओ खरंच किती प्रेमाने करते नाही स्वराज. मी माधुरीला अजिबात काळजी वाटली नसेल इथे सोडून जाताना. खात्री असेल तिला की छानच करणार सगळं, आणि आपण आहोतच मदतीला. पण शमिका शमिका शमिका. अरे 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 असा मध्येच का उभा राहिलास? भांडी पुसायला जायचंय? जा ना, मदत होईल. अरे थोडीशी. नाही ऑफिसला नाही जायचं उद्या? आहे ना ऑफिस. जा झोप जा. जाऊन झोप. ऑफिस आहे ना सकाळी? हो ऑफिस आहे. मग उठणार नाही सकाळी? नाही जातो, झोपतो ना. गुड नाईट. गुड नाईट. जा. काय ग अजून आटपली नाहीत भांडी पुसून? आवर ना लवकर. हो आई झालंच. झोपायला उशीर होतोय मग. हो स्वराला पण झोपायचंय. तू जाशील का मी जाऊ? मी एवढं करून येऊ का? बर. अभिला निरोप सांगू? आई पाठव इथे. थांब पाठवते. शमिका पुरी आता बरं वाटतंय मला. जा तू. हो बरंच बरं वाटले. या या.
तुम्हाला कसला आवाज ऐकू आला? हा नाही काय नाही, झोपलोय मी. अहो, असं काय करतात तुम्हाला ना? काही ऐकू येत नाही एकदा झोप लागली की. उठा बरं, कसले तरी आवाज येतात, उठा पटकन. काही नाही ग, कोण कशाला आवाज करेल रात्रीचं, झोप तू. अहो, घरात कोणतरी घुसलं असेल. चला उठा, काहीतरी जड वस्तू घ्या हातामध्ये, चला उठा लवकर पटकन. आता रात्री कुठून आणू जड वस्तू? मी देते, उठा आधी, चला. एखादी काठी घ्या. हे चालेल? अहो, ट्युशन घ्यायची का चोराची? काहीतरी करत असता, चला. अरे काय अभि, मला सुद्धा रडायला लागली. काय करतोस? मी कधीच वाट बघतो, तुला कळत अरे पण झोपायचं तिला सोडून तू. भेटायला 2 मिनिट. काय झालं हिला? शमिका, तू कसला आवाज ऐकलास? नाही आई. आणि तू? काय आवाज रे, ऐकलास का कोणाचा? आवाज नाही. चला, म्हणजे भास झाला काय? मला वाटलं की हिने आवाज ऐकला, मला वाटलं एखादा बोका बिका घरात घुसला असेल. तू काय करतोस पण इथे? मी ते तहान लागली होती ना, पाणी प्यायला आलो मी. पाणी इथे या खोलीत? फ्लॉवर पॉट मधले पिणार होतास? इथे नाही, तिकडेच प्यायला. एक आवाज आला म्हटलीस ना म्हणून. पण आवाज नाही ना कसलाच काय. चला. मला ऐकूच नाही आला आवाज. हो हो चला. चल. एक मिनिट, पाणी प्यायला लावतास ना? पाणी प्यायलाच नसतं, पाणी घे ना पिऊन. पाणी पिऊन झालं म्हणून रिकामा. हा राव. शमिका, तिला झोपव आणि तूही झोप आता. हो आई. उशीर झाला पुष्कळ. चला. झोप ग. हो काय झालं आमच्या आहे ग या भाजीमध्ये. ओलं पाणी मारून ठेवतात नुसतं. आमच्या वेळेला 2 रुपयाला पालकची जुडी असायची, आता 10 रुपयाला मिळते. काय बोलणार? महागाईच वाढली, काय करणार? आणि रोज पेट्रोलचे भाव वाढतात, डिझेलचे भाव वाढतात. काय होणार आहे शेवटी? एवढंस काहीतरी आणायला पोतभर पैसे घेऊन जावं लागणार आहे. अभि, हा अरे असं पुतळ्यासारखं उभा काय राहिलास? काय हवंय तुला? ते फाईल शोधत होतो मी इकडे. अरे फाईल कसली शोधत बसलास? ऑफिसला जायचंय ना, उशीर होतोय तुला, आटप लवकर. हो. शमिका, ए शमिका, आई.
अगं गच्चीत कपडे वाळत घातले ते जरा घेऊन ये ना. पाऊस आला की एकदम धावाधाव होते मग आपली. जा पटकन. हो हो आले आई. अभि काय आहे, घाबरले ना मी. अशी मस्करी करतात का? असं वागतात का? मगाशी काय म्हणत होती साईला? हा, स्वराला द्या माझ्याकडे, आम्ही झोपू एकत्र. स्वरा आणि मी एकत्र झोपू. ऐक, अशी नको हसत जाऊस का तू. तू अशी हसलीच ना की असं वाटतं भर उन्हामध्ये सुद्धा असं मस्तपैकी चांदणं पडलंय. रागावलीस? स्वतःलाच विचार ना, रागावणार नाही का कोणी? शमिका, दोरी नाही तर कपडे काहीतरी मध्ये येतच असतं आपल्या. दोरी काय किंवा कपडे काय, सगळे आहेत त्याच जागी. आपणच त्या पल्याड जाऊन बोलताय असं नाही वाटत तुला? शमी, सॉरी ना. मी तुला खरं सांगू, मी ऑफिसमध्ये होतो ना तेव्हा मी तुला खूप मिस करत होतो. असं वाटत होतं की तू आत्ता येशील आणि आत्ता आपण भेटूयात. मग तू नाही येणार म्हटल्यानंतर मी खूप डिस्टर्ब झालो. घरी आलो, पाहिलं तर तू आणि आशू बोलत होता. मला वाटलं की मॅडम आता काय घरच्यांसोबत टाइमपास करत असणार. हो ना? अभि, हे बघ, मी तुला प्रॉमिस केलंय ना, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. माझा प्रेफरन्स फक्त तुला असेल. खरंच. हे बघ, काय आहे ना, मला सून, मुलगी, बायको, बहीण या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला लागतात रे. पण तूच माझं सर्वस्व आहेस. खरंच. माझी गोंडूश बायको. मी सांगू का अभिला की डॅड US ला परत जात आहेत. मला त्यांना भेटावंसं वाटतंय आत्ता. त्यांच्यासोबत वेळ घालवावासा वाटतोय. नाही, नको. आता जर मी अभिला सांगितलं तर तो दुखावेल कदाचित. आणि आत्ता त्याच्याशी मी जे काय बोलले त्याच्या उलट वागल्यासारखं होईल. नको, नंतर त्याचा मूड बघून विचारेन. शमिका, हा ग दोरीवरचे कपडे काढायला किती वेळ? आई आले. आईला सुद्धा हीच वेळ सापडते दरवेळेस. कधी नव छान ऊन पडलंय मस्त. शमी, ऐक तू, हे बघ आता ऐक ना. अरे आई, हो. स्वतःच हाक मारते. बायका पण ना. माधुरी, आलीस का ग? आई कशी आहेस तू? तू बरी आहे? आणि स्वरा कुठे आहे? मी पहिले तिला भेटून येते. हो हो हो, झोपली आहे ती. तोपर्यंत जरा हातपाय वगैरे धुवून घे. हो चल. हा ये. माधुरी, थांब जरा. थांब तिकडेच. काय झालं? शमिका, जा भाकर तुकडा घेऊन ये. हो. दृष्ट काढून टाकते माझ्या पोरीची. केवढा घोर लावून ठेवला होतास ग. या पिढा पिढा टळो. ये जरा. काय गो, केवढा घोर लावून ठेवलास. बसा. माधुरी, ये ग. खरंच तुमचे जेवढे आभार मानावेत ना तेवढे थोडे आहेत. आई, आभार वगैरे मानण्याची खरंच काही गरज नाही. अहो नाही, कसं तुम्ही होतात म्हणून माधुरी सुखरूप घरी येऊ शकली.
अहो काही सुचेनासच झालं होतं. माधुरीचा फोन आला आणि जीव टांगणीला लागला नुसता. म्हटलं तर ही पोर घरी कशी येते कुणास ठाऊक. आजी, माधुरीला दिल्लीला घेऊन जाण्याची जबाबदारी माझी होती. ती इथं मुंबईत परत येण्याची जबाबदारी सुद्धा माझीच होती. एक बरं झालं शमिकाने वेळेवर फोन केला म्हणून, नाहीतर शमिका त्यांच्यासाठी चहा कर ना जरा. नाही राहून दे, मला निघायला पाहिजे. रोहित वाट बघत असेल घरी. रोहित? रोहित माझा मुलगा. अच्छा. बरं येऊ मी. थँक्यू सर. माधुरी टेक केअर. पुन्हा या आणि जेवायलाच या. रोहितलाही घेऊन या, म्हणजे त्याच्याशी ओळख होईल एकदा आमची. हो नक्की नक्की. चला येऊ मी. या. अच्छा. नमस्कार. भला माणूस आहे नी. बर, स्वरा झोपले तोपर्यंत पटकन हातपाय धुवून चहा पिऊन घे एकदा. हो. चहा करतेस? हो. आलं टाकून. हो आलेच मी. आजी माझी शोध. चल मी पटकन फ्रेश होऊन येते. ईश्वराला खूप मिस केलं 2 दिवस. हो, स्वराला खूप मिस केलं मम्मानी 2 दिवस. आणि स्वरासाठी खूप खेळणी आणले मम्मानी. स्वरा आता ती खेळणी खेळणार नाही ना. हे चहा. मी तिला सांभाळ. हळू. ओढे. शमिका, तुझ्या हातचा आल्याचा चहा मी 2 दिवस खूप मिस केलेला आहे. थँक्स. मग कशी झाली तुमची ऍडव्हेंचरस ट्रिप? अरे बापरे, विचारू नकोस. खरंच फक्त तुझ्या हुशारीमुळे आणि बॉसच्या मदतीमुळे मी वाचले, नाही तर काय झालं असतं ना, मला खरंच कल्पना करवत नाहीये. पण खरं सांगू, पर्स आणि मोबाईल जायच्या आधी ना थोडीशी शॉपिंग करून घेतली होती. ते नशीब. हो, तुला दाखवेन नंतर. चालेल. पण हा, खरंच थँक्स. अगं थँक्स काय त्यात. इट्स ओके. हे बघ, तू नीट आहेस ना, बस. बाकी काही म्हण. तुझे बॉस छान आहेत. खूप चांगले. तुझ्याबद्दल खूप सॉफ्ट कॉर्नर आहे त्यांना, नाही? तुझी खूप काळजी घेतात ते. अगं म्हणजे ते खरंच खूप चांगले आहेत. ते ना प्रत्येक एम्प्लॉयची अशीच काळजी घेतात. खरंच म्हणजे असं काही त्यात पर्सनल नाहीये, पण सगळ्यांचीच काळजी घेतात. ओ स्वरा, हो ना, मम्माला तू खूप मिस केलं ना. मी पण माझ्या स्वराला खूप मिस केलं. ओ ग, मम्माने पण तुला खूप मिस केलं माहिती. तू मम्माला खूप मिस केलं ना 2 दिवस पिलू.